बोलवण दुरून पळतया वळतय माग फिरून बोलवण दुरून पळतया वळतय माग फिरून। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुमचा एक इमेज या प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी माझे प्रत्येक इमेज हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज केलेले आहेत। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर बघू शकता डेमो इमेज मी प्रॉपर इथं ॲड करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुमचे इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे। ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता 3.27 पर्यंतच ॲड करायचे आहेत। त्यानंतर बघू शकता की सगळ्यात शेवट इथं 10.25 या सेकंदाच्या बीटमार्कला येऊन परत एकदा इथं काय करायचं, तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बघू शकता लास्ट 3 इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक लेअरला इमेज ॲड केलेले आहेत। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे, प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करायचं आहे। त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला फक्त वरती 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपले इमेज लेअर तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे। ही स्टेप फॉलो केल्यानंतर बघू शकता एकाच क्लिकमध्ये आपले इमेज लेअर आहेत ते प्रॉपर असे फुल स्क्रीन झालेले आहेत। आता फुल स्क्रीन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे फुल स्क्रीन झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथं पहिली लेअर तुम्हाला दिसते 3.27 या सेकंदाला ग्रुप 1 लेअर दिसते। त्या ग्रुप 1 लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, म्हणजेच एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज इथं काय करायचा, ॲड करायचा आहे। आता हे इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतो। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून अशा प्रकारे ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि इमेज लेअर मधोमध घेऊन या शेपमध्ये प्रॉपर असं सेट करायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर शेपमध्ये सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2लाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। इथंही आपल्याला काय करायचं आहे, दुसरा इमेज ॲड करून प्रॉपर त्याची लेंथ वाढवून मधोमध घ्यायचा आहे आणि मधोमध घेतल्यानंतर या शेपमध्ये प्रॉपर असा सेट करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता मीही ॲड केला आहे। तुम्ही अशाच प्रकारे तुमचा इमेज प्रॉपर इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता दोन्ही लेअर ॲड केल्यानंतर मला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। नंतर 3rd नंबरला अशाच प्रकारे इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। इमेज प्रॉपर लेअर ॲड करून घेतल्यानंतर या शेपमध्ये सेट करून घ्यायचे आहे। सेट केल्यानंतर बॅक निघून बघू शकता तिन्ही लेअर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत। त्यानंतर 4th लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। त्यानंतर 4th लेअर परत एकदा सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर आपल्याला जो सेकंड म्हणजे या समोरचा इमेज आहे तो आपल्याला ॲड करून परत एकदा मधोमध घेऊन या शेपमध्ये प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। बघू शकता ॲड करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून बघू शकता या 4ही लेअर प्रॉपर आपले झालेले आहेत। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर 4ही इमेज लेअर ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG दिलेला आहे। अशा प्रकारे बघू शकता तो PNG दिलेला आहे। त्याची लेंथ सगळ्यात पहिल्यांदा तर काय करायचे आहे, 3.27 सेकंदापर्यंतच वाढवून तर थोडीशी साईज वाढवायची आहे आणि रोटेट आहे ते -5 डिग्री रोटेट करून घ्यायचं आणि तो वरती अशा प्रकारे सेट करायचे आहे। तर बघू शकता स्टार्टिंगला तर केलेलं आहे। त्यानंतर काय करायचे, लास्ट म्हणजेच 10.25लाही आपल्याला अशाच प्रकारे थोडीशी साईज वाढवून आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे -5 डिग्रीपर्यंत आणि आपल्याला वरती सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की प्रत्येक इमेज लेअर ॲड केल्यानंतर प्रॉपर PNG ॲड केल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि ते 2 इफेक्ट बघू शकताय। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्या इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे।
पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून इथं आपल्याला परत एकदा बघू शकताय 0.27 सेकंदाच्या बीटमार्कला त्यानंतर 1.24 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. अशा प्रकारे एकाड इमेज लेअरला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. बघू शकता इथं अप्लाय केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लास्ट म्हणजे 3.14ला त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं 12 सेकंदाच्या 12.24ला एकदा पेस्ट केल्यानंतर इथं आपल्याला झालेला आहे. परत एकदा बॅक टिकून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून परत एकदा मेन प्रोजेक्टला यायचा आहे. इथं फक्त काय करायचं आहे 0.11 पासून स्टार्ट करून इथं आपल्याला 0.11ला पेस्ट करून 1.9ला एकदा पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बघू शकता 2.7 अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्याला एकाडे अप्लाय करायचं म्हणजे युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे इथं आपण केलेलं आहे. तर बघू शकता पहिला 10.25 आणि लास्ट 14.7 अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.